नागपूरमध्ये पतंजलीच्या संत्रा प्रक्रिया केंद्राचा उद्घाटनाचा सोहळा संपन्न झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन झालंय। योगगुरू रामदेव बाबा पतंजली उद्योग समूहाचे प्रमुख आचार्य बाळकृष्ण यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झालाय। पतंजली समूहाने नागपूरच्या मिहान विशेष आर्थिक क्षेत्राजवळ पतंजली फूड अँड हर्बल या पार्कची स्थापना केली आहे। त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये संत्रा प्रक्रिया प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलंय। 800 टन संत्र्यांवरती प्रक्रिया करू शकणारा हा देशामधला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे। या प्रकल्पासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला। या प्रकल्पाद्वारे 10,000 पेक्षा जास्त स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत। आदरणीय रामदेव बाबाजी, आचार्य बालकृष्णन जी यांनी मेगा फूड अँड हर्बल पार्क या ठिकाणी सुरू केलेला आहे। सायट्रस फॅमिलीचे जेवढे वेगवेगळे फळ आहेत या सगळ्यांचं प्रोसेसिंग या ठिकाणी होणार आहे। इथे कोल्ड स्टोरेजची व्यवस्था देखील त्यांनी केलेली आहे। त्यामुळे सगळा संत्रा इथे जमा करून त्याचं सॉर्टिंग ग्रेडिंग देखील इथे केलं जाईल। अगदी कोणाला एक्सपोर्ट करायचा असेल तो देखील या ठिकाणून करता येईल। हा हर्बल पार्क देखील आहे। त्यामुळे आम्ही मागे चर्चा केली, गडचिरोली आहे, मेळघाट आहे, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपले हर्बल सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत। या हर्बल पार्कमध्ये त्यालाही किंमत मिळावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।